अनिकेत पूर्ण घाबरलेला आहे कारण इथं जंगली प्राणी असल्याचा धोका असू शकतो. फॉर एक्झाम्पल डुक्कर, गवारेडा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील स्थित असलेला एक नाणेमाची वॉटरफॉल. हा साधारणतः मुंबईपासून 180 किलोमीटर, पुण्यापासून 170 किलोमीटर आणि माणगावपासून 55 किलोमीटरच्या अंतरावर वसलेला आहे. माझ्यासोबत आज आहे माझा मामाचा मुलगा आणि आज आम्ही निघालेलो आहोत. खूप दिवसापासून प्लॅन चालला होता नाणेमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करण्याचा. आज तो योग आलेला आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत. चला तर मग भेटूया थेट नाणेमाची वॉटरफॉल. मित्रांनो, आता वाजलेत आम्हाला सकाळचे 11:30 आणि आम्ही निघालो आहोत माणगावरनं थेट नाणेमाची वॉटरफॉल महाड. आज आहे रविवार. रविवारी गाड्यांची खूप गर्दी असते. तुम्ही इथं पाहू शकता साईडला, म्हणजे महाड साईडला जायचं आहे. हा जो रोड गेलेला आहे मुंबई रोड. तुम्ही बघू शकता हे आहे माणगाव एसटी स्टँड. आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत नाणेमाची वॉटरफॉल जाण्यासाठी, कारण आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहोत. किती सुंदर नजारा दिसतोय. आपण इथं वाटेत थांबलेलो आहोत. इथला तुम्ही नजारा पाहू शकता. समोर एक मस्त वॉटरफॉल दिसत आहे तुम्हाला. आपण तिथे जाऊन एक उडती बेट घेऊन येऊया. हे वॉटरफॉल आता थोडे दिवसांचे पाहुणे राहिलेले आहेत. एकदा पावसाळा गेला की हे सुद्धा जाणार. आज संडेचं आमचं काही प्री प्लॅनिंग झालं नव्हतं. हा सडनली प्लॅन झालेला आहे. एक 10 मिनिटांमध्ये आम्ही महाड सिटी क्रॉस करणार आहोत. आता मंडळी जाताना लागली आहे खूप जोराची भूक आणि आता आम्ही इथं थांबलोय तो स्नॅक्ससाठी. शिवशाही स्नॅक्स सेंटर. थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. त्या दिवसानंतर एक चीट मील करतोय आम्ही. ऑर्डर केलेला आहे आम्ही मेदूवडा. आपला नाश्ता आलेला आहे मेदूवडा. चला पटकन आपण याच्यावर ताव मारूया आणि आपण मार्गस्थ होऊया नाणेमाची वॉटरफॉलला. मित्रांनो, नाश्ता करताना आपल्याला इथे एक दादा मिळालेला आहे. त्याच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊ नाणेमाची बद्दल. दादा, तुझं नाव काय? माझं नाव प्रदीप सावंत. मी धाळकटेमध्ये शिवशाही हॉटेलमध्ये आहे. आपल्या इथनं आता नाणेमाची जवळ आहे. नाणेमाची त्याच्यानंतर सातसड येतो. सातसडमध्ये म्हणजे काय की स्टेप आहेत, 7 प्रकारच्या 7 स्टेप आहेत. तिथं तसंच पुढे गेलात तर तुम्हाला वाळंकोंडे. वाळंकोंडेचा इतिहास म्हणजे पूर्वी असे बोलायचे की तिथं देवीचं स्थान होतं, म्हणजे माशामध्ये देवी आहे. तिथं 7 प्रकारचे थर आहेत, म्हणजे फर्स्ट सेकंड थर असे 7 प्रकारचे आहेत. असे बोलायचे की पूर्वी जे पुजारी होते ते स्वतः पाण्यामध्ये खाली उतरून पूजा करत होते. पण त्याच्यानुसार मग ते वाळंकोंडे हे नाव वगैरे पडलं. सातसडा पण जवळच आहे. सातसडामध्ये नाणेपासून पुढे गेलात तर सातसडा एक 2-3 मिनिटाच्या अंतरावरती एक 5 मिनिटाचं ट्रॅकिंग आहे. जसं नाणेमाचीला ट्रॅकिंग आहे तसंच सातसडाला सुद्धा ट्रॅकिंग आहे. मेढाघाट तिथनं पुढं वाकीवरनं कर्नोडी, जिथनं आपण आता नवीन पुणे हायवे एक्सप्रेस होणार होता तो मेढाघाट. मित्रांनो, छान प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. आतापर्यंत जो आपला प्रवास होता तो एकदम उन्हाचा प्रवास होता. अजिबात पावसाचा एक थेंबही नव्हता. जसं जसं आपण ज्या नाणेमाचीच्या गावाच्या जवळ येत आहोत तसं तसं हा इथं पावसाळा सुरू झालेला आहे आणि एकदम ओलावा. रस्ते पण ओले दिसत आहे. सर्वत्र हिरवगार, एकदम असं क्लाउडी ॲटमॉस्फिअर दिसतंय. काका, नाणेमाची धबधबा चालू आहे? चालू आहे. किती किलोमीटर आहे इथून अजून? आता बाबा ह्या सगळ्या समोर दिसतोय हा
आणि बाकी असं दुसरा एकच रस्ता आहे का जायला? एकच एकच रस्ता आहे ना? एकच. ठीक आहे चला. आम्ही आलेलो आहोत माणगाव. तुम्ही इथलेच आहात का? मी इथेच आहे. आपलं नाव कसं? माझा प्रकाश खंडू पेडामकर. ओके, प्रकाश पेडामकर. माझी त्या गावामध्येच खाली तलाला आहे ना, तू गाडीवर राहते मी खाली, माझं गाव आहे. अच्छा, खाली गाव आहे. चालेल, ठीक आहे. चांगला आहे ना? कसं काय बिंदास जा, काय टेन्शन. चालेल ठीक आहे चला. थँक्यू. नाणेमाचीला पोहोचेपर्यंत आपल्याला खूप असंख्य लहान मोठे धबधबे दिसत आहेत. पोचलेलो आहोत सातसडा वॉटरफॉलच्या इथे कोणतं बॅनर नाही आहे. सातसडा वॉटरफॉल गाडी आता पण इथे पार्क केलेली आहे. चला आपण बघूया. आपल्याला एक छोटीशी ट्रेकिंग करायची आहे. इथं थोड्याफार प्रमाणात गाड्या लागलेल्या आहे वीकेंड असून सुद्धा. मंडळी तुम्हाला इथे एक ब्रिज लागेल. हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या बाजूने हा एक मातीचा रोड गेलेला आहे. इथून आपल्याला थेट वरती जायचं आहे. ही बघा, ही पायवाट आहे. इथून आपली ट्रेकिंग स्टार्ट झालेली आहे छोटी. पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. हा वॉटरफॉल अशा ठिकाणी आहे जिथे काही मार्किंग नाही, त्याच्या नावाचा टॅग नाही आहे. आमच्या पुढे खूप सारी पब्लिक तिथे पोचलेली आहे. मंडळी, आजचा आपला जो टार्गेट आहे तो म्हणजे नाणेमाची वॉटरफॉल. पण भावाच्या सांगण्यावरून पहिले म्हटलं आपण सातसडा वॉटरफॉल बघून घेऊया, नंतर नाणेमाचीला मार्गस्थ होऊया. नाणेमाची वॉटरफॉल तर पाहूच, पण त्याआधी हा सातसडा वॉटरफॉल बघून घेऊया. कारण नाणेमाची हा महाडमधील अतिशय सुंदर असा एक वॉटरफॉल आहे. जवळ आला. कुठून जायचं दादा? म्हणजे इथे येताना जरा सावकाश. इथं काटेरी झाडांची वनस्पती दिसतात तुम्हाला. इथं ते काटे तुम्हाला लागू शकतात. वाहणाऱ्या पाण्याचा किती जोरदार आवाज येतो तुम्ही ऐकू शकता. मंडळी, आपण पोचलेलो आहे सातसडा वॉटरफॉलवर. समोर तुम्ही पाहू शकतात डोंगर कपाऱ्यातून हा कोसळणारा हा आहे सातसडा वॉटरफॉल. मुसळधार पावसामध्ये इथे भरपूर प्रमाणात पाणी असते, त्याच्यामुळे हा रिस्की स्पॉट आहे. फॅमिलीसाठी तर मला हा योग्य वाटत नाही. बाकी तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. इथे कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही आहे. जर अचानकपणे पाणी जर वाढलं तर इथे अडकण्याची शक्यता आहे. मी फक्त माझं मत व्यक्त केलं. दगडांवर पण खूप शेवाळ जमा झालेली असल्यामुळे पाय स्लिप होत आहेत. मंडळी, तुम्ही पाहू शकता हा आहे सातसडा वॉटरफॉल. याला सातसडा म्हणण्याचं कारण काय तर हा जो आहे तो 7 टप्प्यामध्ये खाली पडतो. या शॉर्टकट मार्गाने आपण नाणेमाची वॉटरफॉलवर चाललेलो आहोत. पाहू शकता, जर इथं पाणी भरलं तर आम्ही अडकून जाऊ. फक्त 1.5 किलोमीटर. एक काम कर ना, माझा गेला मोबाईल, मी कवर काढतो. मोबाईल भिजणार. नाणेमाची वॉटरफॉलला आम्ही निघालो शॉर्टकट. घनदाट जंगलामध्ये ट्रेकिंगला आम्ही जाण्यास सुरुवात केलेली आहे. या घनदाट जंगलामध्ये चापडा, ग्रीन पीट वायपर यांसारख्या वन्यजीवांची भीती आहे. त्यामुळे पूर्ण सावधानता बाळगून आम्ही निघालेलो आहोत. सगळं स्लिपरी आहे.
हा चला पुढं वाटाय आणि तुला कसं वाटतं आजचा एक्सपिरियन्स? वाट शोधत शोधत जाऊ आपण. दोघांच्या मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे गुगल मॅप सुद्धा चालत नव्हते. काय वाटलं? जंगलातून आणि रानावरातून फिरण्याचा हा माझा काय पहिला अनुभव नव्हता. जन्मच माझा या कोकणामध्ये झालेला आहे, त्यामुळे मला सर्व या गोष्टी युज्युअल आहेत. ये सर. अनिकेत पूर्ण घाबरलेला आहे. या जंगलामध्ये, या घनदाट जंगलामध्ये अनिकेत पूर्ण घाबरलेला आहे. कारण इथं जंगली प्राणी असल्याचा धोका असू शकतो. फॉर एक्झाम्पल डुक्कर, गवारेडा. साधारणतः 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण करून वरती आलेलो आहोत. आणि की जसा वरती पोचला तसा तो खुश झालेला आहे. फायनली हा जंगलाचा रोड पार करून काय मेन रोडला पोचलेला आहे. काय जंगलाचा रस्ता पार करून आम्ही मेन रोडला तर पोचलोच. आलो. सुरुवातीलाच आपलं दर्शन झालेलं आहे मिनी नानेमाची वॉटरफॉल. मित्रांनो, माझ्या भावाची तब्येत ही अचानक बिघडल्यामुळे आम्हाला हा प्रवास इथेच थांबावा लागला. आपण आज नानेमाची वॉटरफॉलचा प्लॅन केलेला होता, पण तो फ्लॉप झालेला आहे. आपण तिथूनच जवळ असलेला एक सातसाडा वॉटरफॉलवर जाऊन आलेलो आहोत. पण आजचा ब्लॉग हा आपला इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी नक्की तुम्हाला मी आपला नानेमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करीन. थँक्यू. चला बाय बाय. सी यू द नेक्स्ट.